आतापर्यंत आपण आलेल्या सर्व मान्यवरांचं स्नेहपूर्वक सन्मान केलेले आहेत. मनोगत देखील आपण मान्यवरांच्या माध्यमातून ऐकलेले आहेत. आता वेळ आलेली आहे, सकाळपासून जो खेळ तुम्ही केला त्या खेळीचा गुणगौरव करण्याची वेळ नक्कीच आलेली आहे. प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये चर्चा रंगलेली आहेत की हा फलंदाज असेल, हा गोलंदाज असेल, या खेळाडूने मात्र चांगला खेळ केलेला आहे. अशा अनेक खेळाडूंच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह उभं राहिलेले आहेत. परंतु फायनलची लिस्ट आमच्यापर्यंत आलेली आहे की कोणत्या खेळाडूला कोणतं प्राइज दिलं जाईल. परंतु त्या अगोदर आपण खऱ्या अर्थानं एक जयघोष करूया छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा, कारण ज्यांच्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळते खेळण्याची किंवा आयुष्य जगण्याची, अशा आपल्या अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा एक जयघोष करूया. सर्वांना विनंती असेल की आपण उभे राहा आणि एक हात आपल्या छातीवरती ठेवा. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत हिंदवी स्वराज्य संस्थापक कीर्तिवंत बुद्धिवंत अखंड लक्ष्मी अलग्रंथ महापराक्रमी महातेजस्वी सिंहासनाधीश्वर महाराज धीराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर श्री संभाजी महाराज की जय भवानी. हर हर. थँक्यू सो मच. भारत माता की वंदे. थँक्यू सो मच. सर्वांना विनंती असेल की आपण पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. आता इथून पुढे आपण प्राइज वितरणाकडे वळणार आहोत. फायनलची लिस्ट आमच्यापर्यंत आलेली आहे. खरं तर सेमीफायनल क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये रंगली. एका बाजूला बिरमणी तर दुसऱ्या बाजूला, तर मी विनंती करतो की आदरणीय श्री प्रकाशदादा पवार यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरण द्यायचं आहे. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय बिरमणी टीमचा उदयमुख खेळाडू, युवा टॅलेंटेड तन्मय तरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. चला तन्मय, आपण या. सेमीफायनल क्रमांक 2 घोडेपारुड विरुद्ध बिरमणी असा सामना रंगला होता आणि त्या मॅच मध्ये तब्बल 3 धावा खर्च करून 2 विकेट्स मिळवणारा उदयमुख खेळाडू, युवा टॅलेंटेड खेळाडू तन्मय ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. वेल प्लेड तन्मय. बॉडी अगदी सडपातळ आहे, उंची चांगली आहे, परंतु फटके जोमाने होते. फटक्यांच्या पाठीमागे अक्षरशः कडक फटके आले, परंतु बॉलिंग करत असताना देखील त्यांनी आपली छाप सोडली. फलंदाजांना मात्र अक्षरशः नमवलं असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर फायनलची मॅच रंगली बिरमणी विपक्ष देवळी आणि फायनलच्या मॅच मध्ये ज्याने विस्फोटक खेळी साकारली, अक्षरशः 13 बॉलच्या पाठीमागे 36 धावांची विस्फोटक खेळी साकारणारा, अर्थातच देवळी गावचा संकटमोचक तारणहर्ता पालनहर्ता अक्षय जाधव AK-47 ठरलाय फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. किरण दादा जाधव यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बहाल करूया. AK-47 अक्षय जाधव 4 षटकार 13 बॉलच्या पाठीमागे 36 धावांची विस्फोटक खेळी त्यांनी साकारलेली आहे. वेल प्लेड अक्षय. आणि फायनलचा सामना मात्र 1 हाती त्यांनी जिंकलेला आहे. थँक्यू सो मच. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फिल्डर हा पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार आम्हाला मिळालेला आहे आदरणीय श्री आनंददादा मोरे साहेब यांच्या माध्यमातून. त्यांचा आम्ही आभार मानतो आणि हा पुरस्कार देण्यासाठी आम्ही विनंती करतो आनंददादा मोरे यांना आम्ही विनंती करतो की आपण या आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार बहाल करायचा आहे. खरं तर श्री सोमेश्वर जननी कुंभलजाई चषक या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण असेल? जॉन्टी रोड्स. एनी गेसेस? खरं तर खेळाडू आहे देवळीचा, परंतु आज त्याने मात्र बिरमणी संघाच्या माध्यमातून फिल्डिंग केली. अक्षरशः सुशांत उर्फ जग्गू ठरलाय या स्पर्धेचा जॉन्टी रोड्स. एकदा जोरदार टाळ्या.
एक हात जगन्नाथ असं वक्तव्य केलं आदरणीय श्री प्रकाशदादा पवार यांच्या माध्यमातून. परंतु आज एक हात जगन्नाथ बिरमणी टीम साठी मात्र धावून आला आणि या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा जोरदार टाळ्या. खरं तर आता देवळी संघाला या खेळाची दखल घ्यावी लागेल, कारण खरं तर देवळी संघाला या खेळाडूची दखल घ्यावी लागेल, कारण असा खेळाडू तुमच्या टीम मध्ये असणं गरजेचं आहे. आज तुम्ही संधी दिली नाही, परंतु बिरमणी टीमने संधी दिली. त्या संधीचं त्यांनी सोनं केलं आणि देवळी संघाला दाखवून दिलंय की मी आहे, मला आता तुमच्या टीम मध्ये घ्यावं लागेल. अगदी बरोबर ना. अगदी जगन्नाथची आपण चर्चा करूया. सुशांत आहे. सुशांत, आज देवळी टीमचं आयोजन, तुमच्या टीम मध्ये तुम्हाला जागा मिळाली नाही, बिरमणी संघाने विश्वास दाखवला. तुझ्या उत्कृष्ट अशा झेल, चांगली फिल्डिंग आणि आपल्याच आयोजनाखाली दुसऱ्याच्या टीम मधून खेळत असताना बेस्ट फिल्डरचा पुरस्कार घेऊन चाललायस. कशा पद्धतीच्या भावना आहेत? सकाळी तर मी लेट झालो येताना, त्यामुळे टीम मध्ये जागा भेटली नाही आणि पाठच्या वेळेस मिस फील्ड झालेली, त्याच्यामुळे वाटलं नाही की भेटेल जागा म्हणून. थँक्यू सो मच. कमी बोलतोय. खरं तर सकाळी तो लेट झाला म्हणून त्याला जागा मिळाली नाही आणि गेल्या आठवड्यामध्ये काही चुका झाल्या. परंतु प्रत्येक टीम्सला एक विनंती करेन, एखादा उदयमुख खेळाडू असतो ना, त्याच्याकडून चुका होत असतात, परंतु चुका झाल्या ना तरी त्यांना पुढील मॅचमध्ये तुम्ही संधी नक्की द्या, कारण तो दिवस त्याचा नव्हता, परंतु आज तुमच्या डोळ्यासमोर चित्र आहे. आजचा दिवस त्याचा आहे. गेल्या 2 आठवड्यापूर्वी चुका जरूर झाल्या, परंतु त्यांनी त्या चुका सुधारल्या आणि आज बेस्ट फिल्डरचा किताब तो घेऊन चाललाय. एकदा सुशांतसाठी जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच. तदनंतर बेस्ट बॉलर हा किताब आहे आणि हा किताब देण्यासाठी आम्ही विनंती करतो आदरणीय श्री उत्कर्ष, माफ करा, देवजी चव्हाण साहेबांना आम्ही विनंती करतो की आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही बेस्ट बॉलरची ट्रॉफी बहाल करणार आहोत. श्री सोमेश्वर जननी कुंभळजाई चषक 2024 मध्ये उत्कृष्ट बॉलर कोण ठरला असेल? एनी गेसेस? ज्याने मात्र संपूर्ण स्पर्धेमध्ये 5 विकेट मिळवल्या, पट्टी आहे बिरमणीचा, नाव आहे तन्मय. एकदा जोरदार टाळ्या या तन्मयसाठी. खरं तर तन्मय अक्षरशः फोनवरती गुंग झालेला आहे. अगदी प्रेयसी बरोबर बोलतोय की काय, ह्या चर्चा आता मित्रांबरोबर रंगल्या जाणार आहेत की प्रेयसी बरोबर बोलतोय की घरून फोन आलाय. यस, घरून असा आवाज आलेला आहे. बेस्ट बॉलर हा किताब तन्मय यांना आपण बहाल करूया. 5 विकेट संपूर्ण स्पर्धेमध्ये. अगदी एक चांगला खेळ त्यांनी दाखवलाय. खरं तर त्यांच्याशी देखील वार्तालाप आपण नक्की करूया. तन्मय, अगदी तुझी बॉडी जर पाहिली ना तर अगदी सड पातळ आहे, परंतु तू बॅटिंग करत असताना तुझे फटके आणि बॉलिंग करत असताना तुझी क्रिया अतिशय चांगली आहे. बेस्ट बॉलरचा किताब घेऊन चाललाय. संपूर्ण टीम बद्दल काय सांगशील आणि तुझ्याविषयी काय सांगशील? संपूर्ण टीम बद्दल तर म्हणजे एकदम मस्तच खेळले. मला वाटलं पण नव्हतं की आम्ही फायनलला पोहोचू. जे किशोरदाने जी बॅटिंग केली ती म्हणजे क्लासच होती, एकदम आउटस्टँडिंग होती. म्हणजे वाटलं पण नव्हतं की ती मॅच आम्ही जिंकू. 6 बॉल 32ची मॅच. कोणीही होप सोडले असे, त्याने होप नाही सोडले, त्याने मारले आणि दाखवलं टीमला की इथून पण मॅच जिंकू शकतो आम्ही. अगदी बरोबर आहे. शेवटचा प्रश्न, खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या पटलावरती जर आभार मानायचे असतील तर तू कोणाची मानशील? क्रिकेटच्या पटलावर तर जे माझे घरातले जे मला सपोर्ट करतात नेहमी की खेळ तू बिंदास, अभ्यास पण कर आणि खेळत राहा. अगदी बरोबर आहे, कारण घरच्यांचा सपोर्ट असेल ना तर नक्कीच तुम्ही जे ध्येय डोळ्यासमोर आहे त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. थँक्यू सो मच. वेल प्लेड. तुला देखील खूप साऱ्या शुभेच्छा पुढील स्पर्धेसाठी. तदनंतर या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन हा किताब आहे आणि बेस्ट बॅट्समन हा किताब देण्यासाठी आम्ही विनंती करतो की मनोज दादा राजपुरे आणि विनोद दादा मोरे या 2 मान्यवरांना आम्ही विनंती करतो की बेस्ट बॅट्समनचा किताब आपण बहाल करायचा आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी मात्र देवळी संघाचं क्रिकेट पुढे नेलं आणि देवळी संघाचे बेस्ट बॅट्समन म्हणून ज्यांच्याकडे पाहायचं ना, हे 2 व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. आणि या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन फलंदाज कोण असेल? एनी गेसेस?
ज्याने मात्र 6 बॉलच्या पाठीमागे 32 धावांची आवश्यकता असताना त्या धावा ठोकल्या. गाव आहे बिरमणी, नाव आहे किशोर मोरे. क्या बात आहे. आजची बॅटिंग आहे ना प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य करण्यासारखी असेल. खरं तर रुळे संघाविरुद्ध खेळत असताना 6 बॉलच्या पाठीमागे 32 धावांची आवश्यकता असताना या पट्ट्याने त्या 32 धावा ठोकल्या आणि तदनंतरचा प्रवास फायनल पर्यंत राहिला. काय बॅटिंग केली. प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य गाजवणारं हे व्यक्तिमत्व अर्थातच हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच किशोर मोरे सर जर आपण पाहिलं ना तर ती मॅच होती ना ती हातातून निष्ठून गेली होती. असं वाटलंही नव्हतं बिरमणी टीमच्या खेळाडूंना की ती मॅच जिंकू शकते, परंतु तुम्ही अगदी वाघासारखी डरकाळी फोडली आणि समोरच्या टीमला मात्र नमवलं आणि ती मॅच जिंकली. त्या खेळीविषयी काय सांगाल? किशोर दादा, आयुष्यातली सगळ्यात भारी बारी होती. नो कमेंट्स असं त्यांनी बीट दिलंय. खरं तर आयुष्यातील सर्वात मनाला जपून ठेवणारी ही ती खेळी होती आणि खऱ्या अर्थाने ती त्यांनी साकारलेली आहे. थँक्यू सो मच किशोर मोरे यांच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या. त्यानंतर या स्पर्धेतील मालिकावीर म्हटलं की स्पर्धेचा राजा. मग तुम्हाला बॉलिंग असू द्या, बॅटिंग असू द्या किंवा फिल्डिंग असू द्या, तिन्ही फॉर्मॅटमध्ये तुम्हाला चांगला खेळ करावा लागतो. त्याच वेळेला मालिकावीरचा पुरस्कार तुम्हाला दिला जातो आणि मालिकावीरची ट्रॉफी देण्यासाठी आम्ही विनंती करतो अशोकदादा जाधव, लिजेंड खेळाडू, आणि काशीनाथ दादा जाधव पाटील यांना आम्ही विनंती करतो की आपण या आपल्या शुभ हस्ते मालिकावीरची ट्रॉफी बहाल करायची आहे. खरं तर मालिकावीर म्हटलं की स्पर्धेचा राजा. या स्पर्धेचा राजा कोण असेल? एनी गेसेस? इथे मात्र अक्षरशः रेसमध्ये अनेक खेळाडू होते. मग किशोरदादा असेल, त्यानंतर राज असेल, त्यानंतर अक्षय असेल, नितीनने देखील चांगली खेळी केली, गौरवने देखील चांगली बॉलिंग केली, परंतु त्याच्यामध्ये सरस ठरलाय. एनी गेसेस? गौरवचे मोठे बंधू अक्षय देखील असतील, परंतु त्याच्यामध्ये सरस ठरलाय श्री सोमेश्वर जननी कुंभळजाई चषकाचा राजा, अर्थातच गौरवचा मोठा भाऊ अक्षय जाधव AK-47. या अक्षय, मोस्ट वेलकम. फार सुंदर अशी खेळी केलीत. या स्पर्धेच्या दरम्यान तुमचा खेळ फार सुंदर राहिला. काही प्रश्न आहेत आणि आज प्राऊड मोमेंट वडिलांच्या हातून या स्पर्धेच्या दरम्यान आपण पाहतोय. हा मोमेंट आयुष्यात प्रत्येक क्षणी हा आठवणीत राहणारा क्षण आहे. क्षण येतात, क्षण जातात, मात्र काही क्षण आयुष्यभर लक्षात राहतात. हाच तो क्षण. एक गळाभेट झालीच पाहिजे. यस, हा तो क्षण आहे मित्रांनो. या क्षणासाठीच प्रत्येक खेळाडू जगत असतो. या तुषार सर, अगदी बरोबर आहे. कारण वडिलांनी कौतुकाची थाप देणं हे प्रत्येक मुलासाठी अक्षरशः कौतुकास्पद असतं. आज वडिलांचा डोक्यावरती हात आहे, पाठीवरती कौतुकाची थाप आहे. आज वडील पण खेळले, भाऊ पण खेळला आणि तुम्ही देखील खेळात. कशा पद्धतीच्या भावना आहेत आज वडिलांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी मिळाल्या? काय सांगाल? भावना तर खूप आहेत, पण मेहनत खूप केली आहे यासाठी. खूप बॅड पॅच होता माझा, पूर्ण टीमला माहिती आहे, अख्ख्या पूर्ण जे KSK सगळ्यांना माहिती आहे. माझे पप्पांना सांगायला गेलं तर काही चुकी झाली, मॅच हरलो जिंकलो तरी काही घरी गेल्यावरती पप्पा बोलतात हे चुकलं तुझं. मग मी त्याच्यावरती काम करत असतो. काही असू दे, बॅटिंग असू, बॉलिंग असू, फिल्डिंग असू, मी प्रत्येक गोष्टीसाठी 100% देतो आणि माझ्या टीमला विजेता म्हणजे जिंकण्याचा प्रयत्न करत असतो. अगदी बरोबर आहे. वडिलांचं मार्गदर्शन प्रत्येक मुलाच्या आयुष्याला एक वेगळी प्रेरणा आणि चालना देत असतं. आज अशोकदादा यांनी मात्र वेळोवेळी अक्षयला मात्र मार्गदर्शन केलं. त्या मार्गदर्शनावरती अक्षयने मात्र विचार केला, त्याचा पाठपुरावा केला आणि तदनंतर मात्र आज मालिकावीरची ट्रॉफी ते घेऊन चालेत. आज स्वतःच आयोजन आणि स्वतःच्याच आयोजनाखाली तुम्ही चॅम्पियन पद देखील पटकावलेलं आहे. संपूर्ण टीम बद्दल काय सांगाल? संपूर्ण टीम आमची तर खूपच चांगली आहे, मीन्स नो डाऊट. हां, सिलेक्ट करायचा खूप मोठा प्रश्न असतो, कोणाला इन करावा कोणाला आउट करावा. जेव्हा ती जिम्मेदारी आमचा कॅप्टन आणि नितीन खूप चांगला हे करतो. पण सगळ्यांनी 100% दिले म्हणून आम्हाला हे फर्स्ट प्राईज आणि मला हे मॅन ऑफ द सिरीज मिळाला. माझ्या एकट्यामुळे नाही मिळाला, माझ्या टीम पूर्ण चांगली खेळली म्हणून मला मिळालं. अक्षय, एक प्रश्न तुझ्यासमोर असा आहे, ज्यावेळी तुझं बॅड पॅच होतं काही व्यक्तींनी असे देखील बाईट दिले की अक्षय संपला.
आता मात्र इथून पुढे कशा पद्धतीने वाईट येतील? मला त्याबद्दल काय बोलायचं नाही. मला कोणाला दाखवून द्यायचं नाही मी कसं आहे, मी काय माझ्या पुढे माझ्या लाईफमध्ये काय पुढे होईल, माझं क्रिकेट करिअर कसं होईल. पण मला एवढंच माहिती आहे की माझ्या हातात बॅट आहे, माझ्या हातात बॉल आहे. मी फिल्डिंग ग्राउंडमध्ये असं फिल्डिंग चांगलं करणार, 100% देणार, एवढंच मला माहिती आहे. येस मित्रांनो, या शब्दासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अक्षय, मात्र प्रकाश पवार बद्दल काय सांगशील? आता मात्र प्रश्न फार गंभीर आहे. ज्या ज्यावेळी तू चुका केल्यास कान फोडले तुझे, आणि शाबास की ज्या ज्यावेळी तू चांगला खेळलास ना पाठीवरती प्रामुख्याने त्यानेच हात टाकलाय. आणि प्रकाश बद्दल काय बोलशील? प्रकाश बद्दल बोला तर मीन्स टीममध्ये एक असा आवाज, एक लहानापासून खूप खेळलो आहे आम्ही. मीन्स आम्ही गावाला मुंबईला खूप खेळलो आहे. पण मॅच क्रिकेटबद्दल बोला ना, तो सकाळी जरी सेकंड हाफला मॅच असेल ना, तो सकाळी 7 वाजता कॉल करेल आणि बोला तुम्ही लवकरात लवकर 10 वाजेपर्यंत ग्राउंडवरती या. नक्कीच मित्रांनो, प्रकाशसाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत. टीमसाठी एक युनिट बांधलंय. अगदी बरोबर आहे. असा एक मित्र प्रत्येकाच्या जीवनामध्ये असायला हवा, जो खरोखर मेहनत करतो आणि प्रत्येकाच्या पाठीवरती कौतुकाची थाप देतो. परंतु एक शेवटचा प्रश्न विचारला जाईल, तो म्हणजेच अशोकदादा जाधव यांना. खरं तर आज चॅम्पियन पद पटकावलं तुम्ही स्वतःच्याच आयोजनाखाली. दोन्ही मुलं खेळली, तुम्ही देखील खेळला. गौरवने देखील चांगली गोलंदाजी केली, किंवा चांगली बॅटिंग केली. आणि आज अक्षय जाधव अक्षरशः मालिकावीर ठरलेला आहे. कशा पद्धतीच्या भावना आहेत? कारण आज बाप लेक मैदानाच्या आतमध्ये खेळले देवळी टीमसाठी. धन्यवाद सर. मी एवढं सांगू शकतो की मला स्वतः ही कौतुकास्पद गोष्ट आहे की आज माझं वय वर्ष 55 असताना मी माझ्या मुलामध्ये बरोबर मी विकेटवरती आहे. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी यासाठी सगळे इथे क्रिकेट प्रेमी आहेत, सगळे माझे मित्र आहेत, ह्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे मी या विकेटवरती मैदानामध्ये अजून मी आहे. राहिला प्रश्न माझ्या मुलाचा अक्षयचा, तो मगाशी बोलल्याप्रमाणे भरपूर बॅड पॅचमधून जात होतो. तोच नव्हता तर आमची पूर्ण टीमच बॅड पॅचमध्ये होती. जवळजवळ 16-17ला आमचं KSK ओपन झालं. त्या 2-3 वर्षाचा पिरियड सोडला, कारण त्यावेळी आमची एक नंबरला आमची देवळगावची टीम होती. त्यानंतर आमच्यामध्ये आता ते काय सांगण्याचा भाग नाही, पण त्यानंतर आमची जी टीम बॅड पॅचला गेली ती आजही, आणि आज भरपूर म्हणजे या वर्षात आम्ही फर्स्ट क्रमांकाची ट्रॉफी पटकवली. त्याबद्दल मला खूप 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 माझ्या टीमबद्दल अभिमान वाटतोय. आणि त्याने इथून पुढे असाच खेळ खेळावा आणि आपला जो गेलेला बॅड पॅच आहे तो आपण पुन्हा आपल्या जीवनात आणून देऊ नये अशी माझी आमच्या सर्व प्लेयरांकडे अपेक्षा आहे. राहिला प्रश्न माझा, आमच्या टीममध्ये असे भरपूर चांगले खेळाडू आहेत, आता इथून पुढे पण होणारे आहेत. पण मी आमचा एक महत्त्वाचा सितारा म्हणजे राज पवार बद्दल सांगायचं म्हटलं तर त्याचं प्रत्येक वेळी त्याने बॅटिंग असो, बॉलिंग असो, इव्हन फिल्डिंग असो, आपली जीव तोड मेहनत कशी करायची आणि इतर मुलांना कसं दाखवून मॅच कशी जिंकायची या मुलाकडनं शिकायची गरज आहे. कारण हारलेली मॅच जरी असेल तरी लास्ट बॉलपर्यंत मॅच सोडायची नाही, हे त्याचं धोरण आहे. आणि ते मगाशी त्याने दाखवून दिलं, कारण जो बॉल त्याच्या आवाक्या बाहेर होता पण त्याने तो जंप मारून अडवण्याचा खूप सारा प्रयत्न केला. मी म्हणतो असंच जर प्रत्येक प्लेयरने एफर्ट दिले तर आपली टीम कुठच्या कुठे जाऊ शकते. बस एवढं बोलून मी माझा दुसरा मुलगा गौरव त्यालाही शुभेच्छा देतो, कारण त्यानेही चांगली बॉलिंग टाकली. नाही तर बोलेल माझा मोठ्या भावाचा जो प्रशंसा करतात, माझा काही विचार करत नाहीत. पण गौरवही चांगला प्लेयर आहे, कारण कधी कधी त्याच्याकडनं पण अशा काही चुका होतात, पण चुका झाल्या दाखवून दिला. आणि तो असा थोडा गरम डोक्याचा आहे, त्याला एक सांगाल तो काहीतरी भलतंच करेल असं आहे. पण तो त्याकडे लक्ष न देता त्यांनी आपलं पण चांगला 100% दिलेला आहे. प्रकाश पवार बद्दल सांगायचं, असा आमचा माणूस आहे की त्याबद्दल बोलायचं काय, की जर कोणाला काय बोलायचं असेल की प्रकाश पवार आहेच तिकडे, तुमचा मेसेज कुठं गेला त्या व्हॉट्सअप ग्रुपला 0 सेकंदामध्ये त्याचा रिप्लाय तुम्हाला आलाच पाहिजे. तरी ठीक आहे प्रकाश पवार, तुम्ही आपल्या टीमला आपलं योगदान देता, खूप खूप मेहनत घेता. आपल्या सोमेश्वर स्पोर्ट्स क्लबच्या वतीने तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद देतो तुम्हाला. असंही टीमच्या पाठीशी उभे राहा. इथे बोलून मी एवढं बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
थँक्यू सो मच. खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं आहे. खरं तर ज्या वेळेला छोटा मुलगा असतो ना त्याचा राग अगदी खरोखर असतो आणि दोन्ही मुलांची त्यांनी प्रशंसा केलेली आहे. थँक्यू सो मच. आणि अक्षयला देखील देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर या स्पर्धेमध्ये द्वितीय पारितोषिक आहे रोख कॅश प्राइज 7,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी आहे. ही ट्रॉफी आणि रोख कॅश प्राइज बहाल करण्यासाठी आम्ही विनंती करतो. आनंददादा मोरे यांना मी विनंती करतो की आपण या आपल्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी बहाल करायची आहे. देवजी चव्हाण साहेब यांनाही आम्ही विनंती करतो की आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी बहाल करणार आहोत. श्री सोमेश्वर जननी कुंभलजाई चषक 2024 मध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकावलेला आहे बिरमणी टीमने. बिरमणी टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. रोख कॅश प्राइज 7,000 आणि आकर्षक सुपक ट्रॉफी आपण बिरमणी टीमला बहाल करूया. एक चांगला खेळ त्यांनी दाखवला. मोठमोठ्या स्पर्धेने मोठमोठ्या संघांना त्यांनी पराभूत केले. फायनलमध्ये प्रवेश आणि फायनलमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला परंतु त्यांनी सकाळपासून अतिशय मंत्रमुग्ध केलं. एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. संपूर्ण बिरमणी टीमचं आपण कौतुक करूया. विकास मोरे असतील, किशोर मोरे असतील, तन्मय असेल, प्रतीक असेल, या सर्वांचं आपण अभिनंदन करूया. खरं तर चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. कॅप्टनचं देखील आपण कौतुक करूया. कॅप्टन ओमकारचं देखील आपण कौतुक करूया. खरं तर सकाळपासूनच हा टीम मात्र चांगली खेळली. फायनलच्या मॅचमध्ये प्रवेश केला आणि फायनलमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला परंतु प्रत्येकाची मनं जिंकलेत या टीमने. मग किशोर असेल, ओमकार कॅप्टन असेल, विकास मोरे असतील, तन्मय असेल आणि इतर सर्व खेळाडू, मग प्रतीक देखील असेल चांगला गोलंदाज म्हणून त्याने आज गोलंदाजी केले. या सर्वांचा आपण आभार मानूया. रोख कॅश प्राइज 7,000 आणि द्वितीय क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी आपण बिरमणी टीमला बहाल करतो. एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच. त्यानंतर शेवटचं पारितोषिक आहे आणि शेवटचं पारितोषिक रोख कॅश प्राइज 15,000 आणि आकर्षक ट्रॉफी प्रदीप दादा जाधव साहेबांना आम्ही विनंती करतो की आपण या आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी बहाल करायची. आणि संपूर्ण मुख्य व्यासपीठावरती जे आमचे ग्रामस्थ आहेत तत्पूर्वी आपण खऱ्या अर्थानं KSK मधील एक उत्कृष्ट समालोचक म्हणून आपल्याला पाहायला मिळतात आणि सर्वांच्या आवडीचं समालोचक म्हटल्यानंतर मराठी भाषेतील एक चांगलं समालोचन विकास दादा मोरे यांच्याकडून मात्र आयोजकांना शुभेच्छा देण्यासाठी बिरमणी गावच्या माध्यमातून ते शुभेच्छा देत आहेत. नक्कीच आपण त्यांना विनंती करूया की आपण देखील 2 शब्द मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद सर. सर्व देवळी गावचे ग्रामस्थ, वरिष्ठ मंडळ आणि सर्वांचे मनपूर्वक आभार. आम्ही सकाळच्या सत्र पण केलेलं, तुम्ही खूप सारं चांगलं आयोजन होतं, त्यामध्ये लागलेलं तुमचा सपोर्ट. आणि आयोजन म्हटल्यावर तर एकच शब्द नेहमी होतो की साऱ्यांना पटलं मागे नाही हटलं, साऱ्यांना पटलं मागे नाही हटलं, पाऊलचे पुढे टाकलं, विचार बनगट टोला बी मनगट आणि आभार सुद्धा झुकलं आणि भव्य असं आयोजन पार पडलं. या आयोजनामध्ये तुम्ही दिलेल्या आम्हाला केलेलं सहकार्य त्याबद्दल आम्ही समस्त ग्रामस्थ मंडळ बिरमणी आणि श्री भैरवनाथ प्रतिष्ठान बिरमणी संघ यांच्याबद्दल आपल्या सर्व आयोजकांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत आणि आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच. अगदी थोडक्यात चांगला मनोगत व्यक्त केलेला आहे. थँक्यू सो मच विकास दादा मोरे. आता इथून पुढे या स्पर्धेमधील प्रथम पारितोषिक रोख कॅश प्राइज 15,000 आणि चमचमती ट्रॉफी ही देण्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे की आदरणीय श्री प्रदीप दादा जाधव आणि त्यांचे सचिन दादा जाधव यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आणि देवळी गावचे सर्व यंग खेळाडू आहेत ज्यांनी मात्र सकाळपासून जिथे बॉल जाईल तो बॉल आणला आणि आपल्या आयोजकांना दिला, या सर्वांच्या शुभ हस्ते आम्ही हे पारितोषिक वितरण करतोय. रोख कॅश प्राइज 15,000 आणि चमचमती ट्रॉफी आपण देवळी संघाला बहाल करतोय. स्वतःच्याच आयोजनाखाली चॅम्पियन पद पटकावलंय श्री सोमेश्वर क्रिकेट क्लब देवळी. या टीमला आपण देऊया रोख कॅश प्राइज 15,000 आणि आकर्षक चमचमती ट्रॉफी. हार की परवाह करता तो जितना छोड़ देता, हार की परवाह करता तो जितना छोड़ देता, जीत हमारी जीत है और जीत के हम बादशाह है. बादशाह एकदा जोरदार टाळ्या देवळी टीम साठी. आपल्याच आयोजनाखाली मानाचा करंडक देवळी गावामध्ये घेऊन चाललेत
श्री सोमेश्वर क्रिकेट क्लब देवळी चॅम्पियन ठरलाय. थँक्यू सो मच. हा जल्लोष आहे. खरं तर आत्ताच अशोकदादा जाधव यांनी सांगितलं की 2020 मध्ये आम्ही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी मिळवली होती. त्यानंतर तब्बल आम्हाला 4 वर्ष वाट पाहावी लागली प्रथम क्रमांकाची ट्रॉफी मिळवण्यासाठी. आज 4 वर्षांनी मात्र स्वप्न पूर्ण झालं. अर्थातच देवळी गावाचं, आणि ते देखील स्वतःच्याच आयोजनामध्ये. खऱ्या अर्थानं जी मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ सातत्यपूर्वक मिळालं. आणि खरं तर आपण पाहिलं ना, आम्ही सातत्याने सांगत आलोय, जर तुम्हाला यश मिळवायचं असेल ना तर कितीही अवघड आव्हानं समोर येऊ द्या, परंतु त्या अवघड आव्हानांचा पाठलाग तुम्ही करा. तब्बल 4 वर्षाने प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देवळी गावामध्ये स्वतःच्याच आयोजनाखाली गेलेली आहे. त्याबद्दल आपण देवळी टीमचं करूया हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर रनरअप टीमचं बिरमणी टीमचं देखील करूया कौतुक. आणि आज मात्र ही स्पर्धा आयोजित करत असताना देवळी गावाने खूप मोठी मेहनत घेतलेली आहे. देवळी गावाला ज्यांनी स्पॉन्सरशिप केलेले आहे, मोलाचं योगदान मोलाचं सहकार्य केलेलं आहे, त्या सर्वांचं आपण देवळी ग्रामस्थांच्या माध्यमातून आभार मानूया. आणि आजचा दिवस इथेच संपला असं जाहीर करूया. मी देखील इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. परंतु जाता जाता एकच सांगेन की आज मला समालोचन करण्यासाठी संधी तुम्ही दिली. देवळी टीम असेल, नितीन दादा असतील, शैलेश दादा जाधव सर असतील आणि त्यांची संपूर्ण टीम असेल, त्यांचा आम्ही आभार मानतो. आणि पुनर्श एकदा इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. शुभरात्री. पुन्हा एकदा भेटूया पुढील स्पर्धेमध्ये. थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र, वंदे मातरम.